देवी जगत्तारिणी आमच्या निशीचं लग्न अगदी निर्विघ्न पार पडू देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. देवी आई, हे कार्य निर्विघ्नपणे पार पडलं तर काय होणार आहे हे तुला माहिती आहे. निशीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तिचं लग्न युवराजशी होऊ नये ह्यासाठी मी माझे सगळे प्रयत्न करते. माझी साथ दे. जशी प्रत्येक गुन्हेगाराला पकडण्यात देत आली आहेस अगदी तशीच मला आशीर्वाद दे देवी आई. काव्या, जा निशीला घेऊन जा. चला आवरा, निघायचंय ना. जा बाळा. हो आई. चल. तू काय करतेस इकडे? देवाकडे चांगली बुद्धी मागतेस? नाही, ती नसशीलच मागत, नाही तर तुला कळलं असतं घरी किती कामं पडली आहेत. ते सामान सगळं गाडीत ठेवून ये. जा जा जा, लवकर जा. काय अगं, हे काय करतीये तू? एकटी एवढ्या बॅगा नेऊन टाकणार आहेस गाडीमध्ये? हो काय सुपर वुमन आहेस? हो. मी कशासाठी आहे? मी आलोय ना मदतीला. मग कर मदत. चल. केदू, कशी दिसते मी? अगं तू खूप सुंदर दिसतेस, माहितीये का? तू मला विचारणंच बंद कर. हा, थँक्यू. थँक्यू सो मच. हा केदू. काव्या, काय करतेस तू इथे? हा, झाली की नाही तयारी तुझी? अगं पाठराखीण म्हणून जाणार आहेस ना, घेतलंयस ना सगळं? पाठराखीण? मी नाही जाणार पाठराखीण म्हणून. का? अगं केतू, हा? म्हणजे कादंबरी माझी मैत्रीण, तुला सांगितलं होतं ना आई. अगं लग्न झाल्यानंतर अभ्यास करायचा आहे आम्हाला. तसं पण निशीचा गृहप्रवेश नंतर ते सगळे कार्यक्रम यात मला पार्टिसिपेट नाही करायचं आई. मला अभ्यास करायचा आहे ग. तू ना मला पाठव ना. अशी काय आहेस तू? एरवी निशी निशी करत असतेस, आज निशी बरोबर 4 दिवस जास्तीचे मिळतायत तर नाही काय म्हणतेस? अगं पण केतू जवळ कोण असणार? अरे कोण केदू? अगं कादंबरी माझी मैत्रीण. आई हे बघ, मी जाणार नाहीये पाठराखीण म्हणून. तू नमाला पाठव नाही तर कोणालाही पाठव. मी नाही जाणार. अरे काय केदू केदू नुसतं? तुझं काय इथे? मी हे सुटकेस गाडीत टाकतोय. मग ठेव ना, किती वेळ आहे? लवकर लवकर निघायचंय. हो. चल, आणि नीट ठेवा. जर एखादी बॅग तुटली ना तर डिपॉझिट मधून कापून घेईन पैसे. ठेव ठेव. चल.